सर, राज्यामध्ये विलिनीकरणाची चर्चा ज्याप्रमाणे राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. जितेंद्र आव्हाडांना विचारलं असतं, त्यांचं असं म्हणणं आहे की माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. आपण वरिष्ठांशी काही बोलणं झालेलं आहे का? विलिनीकरणाबाबत नेमकी चर्चा काय सुरू आहे? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका ही 2 जुलै 2023 रोजीच आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या वेळेला तो निर्णय घेतला त्यावेळेलाच आम्ही केंद्रातील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं एनडीए आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो. ती भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही असणार आहे. ज्यांना या भूमिकेशी समरस होऊन विलिनीकरणाची घाई लागली आहे त्यांना आपली भूमिका पहिले स्पष्ट करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विलिनीकरणाबाबत आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, त्याचप्रमाणे राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळातील नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, धनंजय मुंडेजी, ही सगळी लोक मिळून विलिनीकरणाबद्दल चर्चा करतील. जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल तो माझ्यासारखा कार्यकर्त्यांना मान्य असेल. आता जितेंद्र आव्हाडांनी काय भूमिका घ्यावी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा तो निर्णय असेल. आमची भूमिका ही कालही केंद्रामध्ये एनडीए मध्ये, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये अशा प्रकारची स्पष्ट आहे. सर, शरद पवार यांची जी खासदारकी आहे ती एप्रिल महिन्यापर्यंत त्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. दुसरीकडे असं म्हटलं जात आहे की जी राज्यसभा आता रिक्त होते राष्ट्रवादीची, त्या ठिकाणी शरद पवारांना संधी दिली जाते. मात्र संजय राऊत असं म्हणतायत की महाविकास आघाडीकडे तेवढं पुरेसं संख्याबळ आहे जे संख्याबळ शरद पवारांना खासदारकी देखील. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजूनही जो दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळलाय, आमचं दैवत आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या आमच्यातनं ते अचानकपणे निघून गेले, या दुःखातनं आम्ही सावरलेलो नाही. त्यामुळे राज्यसभेवर कोणी जायचं, कोणाची वर्णी लागेल याबाबतची चर्चा पक्षामध्ये योग्य वेळेला वरिष्ठ पातळीवर होईल. कोणी महाविकास आघाडीतनं राज्यसभेवर जायचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं जो कोणी राज्यसभेमध्ये जाईल याचा निर्णय हा योग्य वेळेला पक्ष नेतृत्व घेईल. असं आहे, मी सांगितलं की अजूनही आम्ही या दुःखातनं सावरलेलो नाही. आजही असंख्य महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वास बसत नाहीत की आपलं दैवत आपल्यामध्ये नाही. या दुःखातनं अजून सावरायला आम्हाला खूप वेळ लागेल, खूप धीर लागेल आणि त्यामुळे योग्य वेळेला पक्ष नेतृत्व त्याबाबतचा निर्णय घेईल. रोहित पवार म्हणतात की अजितदादा गेल्यापासून पवार कुटुंबात राजकीय चर्चा झाली नाही. 10 आणि 12 तारखेला मुंबईत खास पत्रकार परिषद घेऊन अपघात आणि विलिनीकरणाबाबत सविस्तर बोलणार असल्याचं माहिती त्यांनी दिलेली आहे मतदान झाल्यानंतर. असं आहे की मी देखील माध्यमांमध्ये त्यांची मुलाखत बघितली की 10 फेब्रुवारीला ते विमान अपघाताबाबतचं पीपीटी प्रेझेंटेशन देणार आहेत. त्याचप्रमाणे 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांबरोबर काय विलिनीकरणाची चर्चा झाली होती याचा तपशील देखील ते जनतेसमोर ठेवणार आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की जी चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID मार्फत या अपघाताची लावलेली आहे आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या मार्फत AAIB एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जे असतं यांनी ब्लॅक बॉक्स त्यांनी घेतलेला आहे. त्याचा सगळा डेटा रिकव्हरी चाललेला आहे.
त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर यावं, कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ह्या अपघात नेमका कशामुळे झाला, कोण त्याला जबाबदार आहे, याची म्हणजे खूप खूप ही माहिती महाराष्ट्र समोर येणं गरजेचं आहे. शेतकरी वेगळा संशय निर्माण असं आहे की बंजारा अप्पा सोनावणे हे लोकसभेचे बीडमधनं खासदार आहेत. आत्ता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे. त्यांच्या मनामध्ये अशी कुठली शंका येत असेल तर त्यांनी मिनिस्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांना भेट घ्यावी. पण जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी बेजबाबदार वक्तव्य करू नयेत. 2 स्तरावर केंद्रातर्फे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी AAIB मार्फत कुठल्याही विमानाची दुर्घटनाग्रस्त भारतामध्ये कुठेही झालं की एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या संपूर्ण अपघाताची चौकशी करतं केंद्र पातळीवर. आणि महाराष्ट्रामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID मार्फत या संपूर्ण प्रकाराची चौकशी लावलेली आहे. हा अहवाल लोकांसमोर येऊ दे अशी संशय व्यक्त करून लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभं करणं हे जबाबदार लोकप्रतिनिधीला शोभत नाही. सर, राष्ट्रीय अध्यक्षपद हे सुनेत्रा पवारांकडे द्यावं असं सांगणारच भुजबळ म्हणून. असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या मनामध्ये माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं अशा प्रकारची भावना आहे. त्याबाबतचा योग्य प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची विनंती सर्वच नेते त्यांना करणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तशा प्रकारचे पक्षाचा निर्णय झालेला जो कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना अभिप्रेत आहे तो झालेला दिसेल. परंतु पार्थ पवारांच्या नावासाठी जे आहे ती शरद पवार स्वतः आग्रही असल्याची देखील माहिती मिळते. शेवटी आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावा याचा निर्णय घ्यायचा अधिकार हा आमच्या पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे आणि तो आमचाच पक्ष त्याबाबतचा अंतिम निर्णय घेईल. सर, महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, महापौर उपमहापौर निवड झालेली आहे. पुढच्या महासभेमध्ये अनेक समित्या असतील, मात्र विरोधी पक्ष बाकावरती बसण्याची आपली राष्ट्रवादीची भूमिका आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत नजीब मुल्ला यांना संधी दिली जाऊ शकते अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी केलेलं आहे. आपल्याशी काही बोलणं झाले का या संदर्भात? आशा आहे की नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा जनादेश हा ठाणेच्या लोकांनी दिलेला आहे. आमची सदस्य संख्या 9 आहे. आम्ही आमचा गट हा कोकण भवन इथे रजिस्टर केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे महापालिकेमध्ये पुढे जायचं याचा निर्णय गटनेते म्हणून नजीब मुल्ला आपल्या पातळीवर घेतील. पण तुम्ही विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करणार आहात महापालिकेमध्ये? असं आहे की मी आत्ताच स्पष्ट केलं की महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने राष्ट्रवादी पक्षाची भूमिका असेल हे महापालिकेचे गटनेते म्हणून नजीब मुल्ला ती पक्षाची भूमिका स्पष्ट करतील. निवडणूक आहे, परभणीमध्ये महंताला मतदानापासून रोखल्याचा आरोप होता. असं आहे की माध्यमांमध्येच मी बघितलं की कशा प्रकारे मतदानापासून रोखलं गेलं. याबाबतची अधिक माहिती घेऊन त्याबद्दल मी आपलं म्हणणं मांडले. सर, ज्या सोलापूरच्या आखणी मतदारसंघामध्ये एका लहान मोहिते पाटील यांच्या लहान मुलाने ईव्हीएम बटन दाबलेले आहे. त्यांची आई पाहिल्यानंतर लहान मुलाने मतदार ठिकाणी जाणं तिथं योग्य गुंगऱ्यांचं देखील समज. असं आहे की मतदान केंद्रामध्ये केवळ जो मतदार त्या मतदार केंद्रामध्ये नोंदवलेला आहे त्यालाच जाता येतं किंवा उमेदवाराला किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला. अशा वेळेला 18 वर्षापेक्षा कमी लहान मुलांना तिथे प्रवेश देणं हे संयुक्तिक नाही. त्या मतदान केंद्राच्या प्रिसाइडिंग ऑफिसरने तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला मज्जाव करायला पाहिजे होता आणि खास करून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार असू,
आपण एखाद्या राजकीय पक्षाचे जबाबदार पदाधिकारी असू, त्यांच्याकडनं अशा प्रकारच्या कृतीचं अपेक्षित नाही. याबाबतचा जो काय निर्णय घ्यायचा आहे हे राज्य निवडणूक आयोग त्याबाबतचा घेईल. मात्र एकीकडे बटन दाबणं, दुसरीकडे बोटावर शाही लावणं संभाजीनगरातील विलास भुमरेंच्या मुलाच्या हातात लावलं. असं आहे ना की मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की जो त्या मतदार केंद्रामध्ये मतदार आहे त्यालाच त्या मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या मतदान केंद्रामध्ये जो प्रिसाइडिंग ऑफिसर असतो किंवा तिथली पोलीस यंत्रणा असते, यांनी अशा प्रकारचं कृती करण्यापासून तिथे रोकायला पाहिजे होतं. याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग दोन्ही बाबतीमध्ये, सोलापूरला अकलूजला जे झालं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे झालं, याबाबतचा निर्णय हा राज्य निवडणूक आयोग घेईल. सर हिंदी में जानना चाहेंगे जो करेंगे की बातें चल रही है, जो चर्चाएं हैं, जो जितेंद्र आव्हाड है ये कह रहे हैं कि ऐसे कोई बात नहीं हुई है, मेरे साथ मैं नहीं था वो मीटिंग में, क्या बातचीत हो रही थी? रोहित पवार 10 तारीख और 12 तारीख को प्रेस कॉन्फ्रेंस ऐसा है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये स्पष्ट भूमिका है, हम केंद्र में लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में एनडीए में हम सत्ता में शामिल है. महाराष्ट्र में हम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में महायुति के सरकार में सहभागी है. और ये भूमिका आज नहीं, 2 जुलाई 2023 को ही हमारे नेता महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार साहब ने ये स्पष्ट की थी और वो भूमिका हमारी तब भी थी, आज भी है और कल भी रहेगी. जिनको विलीनीकरण करना है उन्हें अपनी भूमिका स्पष्ट करनी पड़ेगी. हमारे पक्ष की ओर से जब भी विलीनीकरण की चर्चा होगी तब हमारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सांसद प्रफुल्ल पटेल साहब, हमारे प्रांत के अध्यक्ष सांसद सुनील तटकरे साहब, हमारी राज्य की उप मुख्यमंत्री और जो विधिमंडल की गठ की हमारी नेता है सुनेत्रा ताई पवार, हमारे वरिष्ठ नेता छगन भुजबल जी, दिलीप वळसे पाटील साहब, हसन मुशरीफ जी और धनंजय मुंडे जी, विलीनीकरण की जब भी चर्चा होगी तब इस बारे में वरिष्ठ स्तर पर इसकी चर्चा होगी. जिस प्रकार से देखा जाए रोहित पवार एक ही बात कह रहे हैं कि अभी मैं कुछ नहीं कहूंगा, 10 या 12 तारीख को एक पत्रकार परिषद होगी, उसमें मैं जो कुछ सच है वो मैं जनता के सामने लाऊंगा. माध्यमों में मैंने सुना कि 10 तारीख को वो जो विमान दुर्घटना हुई जिसमें महाराष्ट्र ने एक लोकप्रिय उप मुख्यमंत्री को खोया, अजीत दादा पवार साहब, जिसके दुख से अभी तक हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो या महाराष्ट्र की जनता हो उभरी नहीं है. उस बारे में वो कोई प्रेजेंटेशन लेके दुर्घटना के बारे में वो बात करने वाले हैं और 12 तारीख को विलीनीकरण के बारे में जो चर्चा अजीत दादा पवार से हुई थी उसके बारे में वो करने वाले हैं. जब इस बारे में वो बात करेंगे तब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उस पर अपनी प्रतिक्रिया जरूर देगी. सर जिस प्रकार से अजीत दादा पवार जी का देहांत हुआ उसके बाद राष्ट्रीय अध्यक्ष कौन होगा, इसके ये भी चर्चाएं की जा रही है. भुजबल जी का ऐसा मानना है कि सुनेत्रा पवार जी ने ही राष्ट्रीय अध्यक्ष का पदभार स्वीकार करें. ऐसा है कि महाराष्ट्र के तमाम हमारे कार्यकर्ता, पदाधिकारी, लोक प्रतिनिधि, इन सभी के मन में आदरणीय सुनेत्रा ताई पवार ही राष्ट्रीय अध्यक्ष बने, ये जनभावना है. इस बारे में जल्द ही राष्ट्रीय अध्यक्ष पद की धुरा वो संभाले, इस प्रकार की विनंती पार्टी के सभी वरिष्ठ नेता करेंगे और आने वाले दिनों में जल्दी ये निर्णय हो जाए. उप मुख्यमंत्री पद पे तो सुनेत्रा जी पवार जी ने तो शपथ ली है, लेकिन जो अजीत दादा पवार जी के पास जो पद थे वो नहीं दिए गए, ऐसा सवाल जो है संजय राउत ने किया है. फाइनेंस मिनिस्ट्री है वो उनके पास रहनी चाहिए, इसके ऊपर मुख्यमंत्री क्यों चुप है, ऐसे भी सवाल उन्होंने किया है. ऐसा है कि किस मंत्री को किस विभाग या कौन सा विभाग दिया जाए ये निर्णय माननीय मुख्यमंत्री जी का रहता है और इस बारे में
हमारी पार्टी माननीय मुख्यमंत्री साहब से जरूर चर्चा करेंगे। बेहतर होगा कि संजय राउत जी अपने पार्टी के बारे में लगातार पूरे महाराष्ट्र के चुनावों में, चाहे वो नगर पालिका नगर पंचायतों के हुए, महानगर पालिकाओं के हुए और अब जिला परिषद के आज मतदान हो रही है, इन सारे चुनावों में लगातार शिवसेना उबाठा की जो पीछे हट हो रही है, इस बारे में वो चिंतन करे तो उनके पार्टी के लिए वो बेहतर होगा। जिस प्रकार से शरद पवार जी का जो सांसद पद है राज्यसभा का, वो अप्रैल में उनका कार्यकाल जो है खत्म हो रहा है, जो आपके पास राज्यसभा का एक रिक्त पद है वो उन्हें दिया जाए या फिर उस पद पे पार्थ पवार का नाम चर्चा में है, वो उसी को लेके संजय राउत से कह रहे हैं क्या महाविकास आघाड़ी के पास या इंडिया अलायंस के पास उतनी संख्या बल है जो राज्यसभा में शरद पवार जी को सांसद चुन करना है। संजय राउत जी को इंडिया अलायंस के बारे में ही ज्यादा रुचि लेनी चाहिए। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी योग्य समय आने पर राज्यसभा में किसे भेजना है उस बारे में निर्णय लेगी। संजय राउत जी की सलाह की जरूरत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को नहीं है। सुमित्रा पवार यांना अंतर्गत नाही मिळालं तेव्हा मुख्यमंत्री बोलण्यामध्ये असं देखील संजय राऊत असं आहे की कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं द्यावं हा सर्वस्वीपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो आणि याबाबतची चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही माननीय मुख्यमंत्र्यांशी नक्की करेल। संजय राऊतांनी याच्यामध्ये नाक खुपसायची काहीही गरज नाही। सर, मुंबई महानगरपालिका संदर्भात आता महापौर पदाच्या नावाची घोषणा झालेली आहे, उपमहापौर पदाची घोषणा झालेली आहे। संजय तावडे आणि संजय गाडी हे उपमहापौर असतील शिवसेनेकडून आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा महापौर होता, आता कुठेतरी भाजपचा महापौर महायुतीचा महापौर बघायला मिळतो। असं आहे की मुंबईच्या जनतेने महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला कौल दिला। सर्वात जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महापौर तिथे होतोय, शिवसेनेचा उपमहापौर होतोय। लोकशाहीमध्ये ज्याच्या मागे बहुमत असतं त्याचा महापौर आणि उपमहापौर होतो, त्याप्रमाणेच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर हा मुंबई महापालिकेमध्ये होतोय। ओके। तर शरद पवारांना शपथ देण्याकरिता जे आहे ते सुनील तटकरेंनी वैदिकला जे शपथविधी घेण्यास पार पडले असं वक्तव्य जे आहे रामदास कदम यांनी केलेलं आहे। असं आहे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही आदरणीय सुनेत्राताई पवारांनी घ्यावी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय होता, पण ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांबद्दल अभद्र टिप्पणी केली, आम्ही देखील रामदास भाई तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो। शिवसेनेचे उबाठाचे नेते ॲडव्होकेट अनिल परब यांनी विधिमंडळामध्ये आपल्यावर केलेले आरोप, आपल्या कुटुंबाच्या नावाने असलेला डान्स बार हे आम्हाला बोलायला लावू नका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम हा महायुतीच्या धर्माचं पालन केलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब हे कायम युती धर्माचं आम्ही पालन केलंय। दुःखाच्या या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांवर कुठल्याही प्रकारची अभद्र टिप्पणी रामदास भाई आपण करू नये, नाहीतर जशास तसं उत्तर मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।